देशामध्ये केंद्र सरकारने जी रामजी हे नाव बदललं, म्हणजे नवीन मनरेगाच्या ठिकाणी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या ठिकाणी जी रामजी आणले। त्यामध्ये काय त्यांचा उद्देश होता त्यांना लखलाभ आहे। आता जयरामजी म्हणणं ठीक आहे, पण जी रामजी कोण म्हणतं, पण त्याला त्या पद्धतीनं आणून फायदा काय झाला, त्यामधल्या अटी शर्ती आणि नवीन JR मध्ये नवीन निर्णयामध्ये प्रचंड त्रुटी असल्यामुळे साधारण महाराष्ट्रातील 3 लाख कामावर त्याचा परिणाम होणार आहे। आणि यामध्ये 100 दिवस रोजगाराची हमी मनरेगामधून होती, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमधून होती। आता जी रामजीमध्ये 120 दिवस करूनही जर हाताला कामच मिळत नसेल तर याचा उपयोग काय। आणि या पलीकडे जाऊन या अटी शर्तीमुळे कुठलंही काम सुरूच करू शकत नाही, त्या रोजगार सेवकाला वेळेवर पैसे देऊ शकत नाही, रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्याला त्याने त्यामध्ये स्पष्टता नाही। आणि 3 लाख साधारणतः कामं जर हे होऊ शकत नसतील, त्याच्यावर त्याचा परिणाम होत असेल, तर मग मला वाटतं की या सगळ्या कामाला 3 लाख कामांना जो ब्रेक लागतो आहे, यातून तुम्ही उद्देश कसा साध्य करणार आहात। ही योजना एक सायकल म्हणून गरिबांसाठी या योजनेचा उपयोग होता। जो पैसा सामान्य माणसाच्या, गरीब माणसाच्या, मजूर माणसाच्या घरापर्यंत जावा आणि तो रोटेट होऊन पुन्हा मार्केटमध्ये यावा आणि त्या गरिबाची चूल पेटावी, म्हणून ही 100 दिवस गॅरंटी स्कीम रोजगाराची आमचं सरकार होतं, काँग्रेसचं आपला UPA सरकार होतं, त्यावेळेस त्यांनी ती योजना आणली। त्यापूर्वी खरं तर ही योजना मुळात काँग्रेसनीच आणलेली योजना।